तुकाराम नाम घेता गापे यम. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव हे खरोखर ज्ञानाचं वाचक आहे, म्हणून ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. वासुदेवाची होतो अखंड वदनी हो देतो, एकनाथ महाराजांनी वर्णन केलं. ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. ही नावं सामान्य नावं नाही आहेत. आपल्या नावाचा आणि आपल्या स्वरूपाचा काय संबंध आहे? काही नाही. कितीतरी लोकांचं नाव सदानंद असतं, पण ते दुःखी असलेले मी खूप वेळेला बघितले. काय संबंध आहे? काहीच नाही. म्हणजे क्षमा करा, मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. आनंद नाव असलं म्हणजे जीवनात आनंद असतोच असा काही नियम आहे का? काही नाही. ते एक कथा सांगतात. एका माणसाचं नाव होतं म्हणे ठणठणपाळ. आता हे काही नाव आहे काय? पण असतं. काय झालंय, नाव ठेवताना त्या नावाच्या उच्चाराचा विशेष लक्षात घेतला जातो, त्या नावाच्या अर्थाचा विशेष लक्षातच घेतला जात नाही. उच्चारायला सोपं असावं. अरे पण ते नाव काय आहे? काही नाही. आणि आता नवीन आहे का, युनिक असावं. हा, ही भानगड फार विचित्र आहे. युनिक असावं. आतापर्यंत आलं नाव कोणीच ठेवलेलं नाही. मी एकाच्या घरी गेलो होतो, लहान मुलगी होती म्हणून विचारलं, अरे छान गोड मुलगी आहे, काय नाव आहे? त्यांनी सांगितलं, वडिलांनी आईने सांगितलं, हिचं नाव श्लेष्मा. म्हटलं काय? म्हणले श्लेष्मा. म्हटलं असं का नाव ठेवलं? कधीच ऐकलं नाही. किती गोड नाव आहे, श्लेष्मा. म्हटलं याचा अर्थ माहितीये? ते म्हटले नाही. मी म्हटलं श्लेष्मा या शब्दाचा अर्थ होतो शेंबूड. काय कशा करता? वेगळं काहीतरी करण्यामध्ये विचित्र काहीतरी करू नये. वेगळं करावं, विचित्र असू नये. ठणठणपाळ असं नाव होतं. त्याला त्या नावाची लाज वाटायची. म्हणून त्याने ठरवलं की आपण आपलं नाव बदलून घेऊ. आता व्यवस्था आहे तशी. ॲफिडेव्हिट करावं लागतं, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यावी लागते, नाव बदलून घेताय. त्याने विचार केला की आपलं नाव आपण बदलून घेऊया. बरं, काय नाव ठेवायचं? म्हटलं जरा शोधून बघू, चांगली नावं काय काय, म्हणून बाहेर पडला. एक स्त्री होती, ती शेणाच्या गवऱ्या थापत होती. त्याने विचारलं, हे काय करता? गवऱ्या थापते. तुमचं नाव काय? ती म्हणाली लक्ष्मीबाई. म्हणाला ठीक आहे. थोडस पुढे गेला, मंदिर लागलं म्हणून मंदिरात जाऊ म्हणून पायऱ्या चढायला लागला, तर एका भिकाऱ्याने भीक मागितली. म्हटलं काय करत? म्हणून भीक मागतो. नाव काय? तो म्हटलं धनपाल. तो म्हटलं बरोबर असू दे. दर्शन घेतलं, बाहेर आला, रस्त्याने निघाला, तेवढ्यात एक अंत्ययात्रा जाताना दिसली. त्याने विचारलं, अरे कोण गेलं? तुम्हाला माहिती नाही? गावातला एवढा मोठा माणूस गेला, तुम्हाला कल्पना नाही? म्हणे कोण गेलं? तो म्हणला अमरसिंह. मग हा घरी आला आणि त्याने असा विचार केला, लक्ष्मी तो उपया छुने, भीक मांगे धनपाल, अमरसिंह तो मर गया, सबसे अच्छा ठणठणपाल. आमची नावं काही ठेवली तरी काय? आमचे आजोबा असं म्हणायचे की आपली नावं म्हणजे गाडीचे नंबर प्लेट आहेत. फक्त गाडी ओळखून आली याच्याकरता त्या शब्दाचा उच्चार करायचा, बाकी काहीच नाही. त्या नावाचा आणि आमच्या स्वरूपाचा काही संबंध नाही. निवृत्तीनाथ महाराजांचं असं नाहीये, ज्ञानेश्वर महाराजांचं असं नाहीये, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव हे चोखोवर आहे, खऱ्या अर्थानं चोख असणारे संत. ते नाव फुकट नाही असं काहीतरी ठेवायचं म्हणून ठेवलं नाही. त्यांचं नाव तेच आहे. चोखोवर यांचं नाव चोखा मेळा हे ठेवलं असेल तर ते खरोखरी चोख असणारा महात्मा म्हणजे चोखा म्हणजे चोखोबारा. त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या स्वरूपाचा संबंध आहे. आमची नावं गेली. जसं आमच्या आजोबांच्या खापर पंजोबांचं नाव आमच्या लक्षात नाही, तसं आमच्या नातवाच्या खापर पंतवांनी सुद्धा आमचं नाव लक्षात ठेवायचंच नसतं. तोही आमचं नाव विसरणारच आहे जेव्हा तो कधी प्रवचनाला बसेल. तेव्हा त्यालाही तुम्ही हे विचारलंच आहे की तुझ्या आजोबाच्या खापर पंजोबाचं नाव आहे कोण? तर कोणाला एक मेला म्हणताय ते आपण असू. लक्षात घ्या, नामरूप हरपून जातात, टिकणारी नाही आहेत.
ती शाश्वत नाहीये. पण निवृत्तीनाथ महाराजांचं नाव शाश्वत नाव आहे, कारण ते त्यांचं स्वरूप आहे, ते कधीच नष्ट होणार नाहीये. मग नामासारखं नाम जर नष्ट होणार नसेल तर निवृत्तीनाथ महाराज हे तत्व कसं नष्ट होईल मला सांगा. जया करिताही घातू नाही. त्यांचं नाव नष्ट व्हावं याच्याकरता प्रयत्न झाले नाही तसं नाही, पण तरी ते राहिलंच आपल्याकडे मराठीमध्ये, तरी ते पुरून उरले. आणि मला या संतांच्या बाबतीत खरोखर असं वाटतं की ते समाजाला पुरून उरले, नुसते उरले नाही. पुरून म्हणजे कळतं ना, समाज नष्ट होत राहिला पण हे महात्म्याने नष्ट झाले. विश्वात्मक शब्दाचा एक भाव, विश्वात्मक शब्दाचा एक भाव, जया करिताही घातू नाही, घात होत नाही. अवीट ते पाही चैतन्य एक. अवीट ज्याच्यामध्ये कंटाळा येत नाही, वीट ज्याचा येत नाही ते अवीट, ते चैतन्य आहे. चिद्रूप सद्गुरू हे चिद्रूप असतात, ते ब्रह्मरूप आहे. त्यांना आपल्याला परब्रह्मापासून कोणत्याच अर्थानं वेगळं करता येत नाही. त्यांचं नाव कृष्ण आहे आणि यांचं नाव निवृत्ती आहे, म्हणून नावाचा भेद सोडला तर स्वरूपानं एक आहे असं नाही. अरे कृष्ण शब्दाचाच अर्थ निवृत्ती होतो, निवृत्ती शब्दाचाच अर्थ कृष्ण होतो. मला लावून भेद बसायचं नाहीये, त्याची संगती कशी लावायची हा मुद्दा वेगळा, पण एवढा सुद्धा बाध त्यांच्यामध्ये करायचा नाही. म्हणून सद्गुरू आणि परमात्मा यांच्यामध्ये बाध सामानाधिकरण्याचा विचार नाही, हा मुख्य सामानाधिकरण्याचा विचार आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणजेच परब्रह्म आहे आणि परब्रह्म हेच निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपानं प्रकटलेला आहे. हा ज्ञानोबा स्वतःचा अनुभव आहे, ही अनुमान नाहीये. ज्ञानोबा ही धारणा नाहीये. सद्गुरूंच्या संबंधानं ज्ञानोबा ही कल्पना नाहीये. हा ज्ञानोबा अनुभव आहे, हे ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात. ते ज्ञान स्वरूप आहे, ते चिद्रूप आहे, ते केवल आहे, ते एक आहे. अक्षर अनाख्य आनंद अज केवल श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतमाश्रये. विश्वात्मक शब्दाचा हा भाव ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला. विश्वात्मक म्हणजे या पाचही गोष्टी एकत्रित याव्या लागतात आणि या पाचही गोष्टी निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी दिसतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा असे शब्द वापरले. विश्वात्मक शब्दाचा इतकाच भाव आहे असं मानायचं कारण नाही. अजून थोडासा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे, तो आपण करू. विश्वात्मक शब्द किती आपल्याला लांबवता येईल, त्याचे भाव अनेक सांगता येतील. विश्व हा ज्याचा आत्मा आहे, ज्याचा आत्माच विश्वरूपानं प्रकट झालेला आहे, ज्याचं विश्वावर म्हणजे विश्वातल्या सर्व जीवांवर आज्ञाप्रमाणे प्रेम आहे, जो सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य आहे. या चार अर्थाचा विचार आपण करून आलो. याला विश्वात्मक असं म्हणतात आणि निवृत्तीनाथ महाराज हे त्या अर्थानं विश्वात्मक आहेत, ही ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका आहे. आता थोडस पुढे जाऊन आपल्याला ओवी संपवली पाहिजे, थोडा वेळ आपल्या हातात आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना माझं म्हणतात. त्या माझं पदावर थोडस बोलून आलोय आपण, कारण माझे पण हे असं काय होतं, माझं हा शब्द ममत्वाचा वाचक आहे, ममत्वाचा वाचक आहे. आणि ममत्व हे नेहमी आत्मत्वाला धरून राहत असतं. जिथं आत्मत्व भावना निर्माण होते तिथंच ममत्व भावना निर्माण होते. आत्मत्वाला सोडून ममत्व राहिलं तर ते ममत्व नसतंच. ममत्वाचा संबंध नेहमी आत्मत्वाशी आहे. माझा स्वामी ही आत्मत्व भावना आहे, म्हणून माझा हे ममत्व आहे. आत्मत्वाला सोडून राहत नाही ममत्व. बरं, व्यावहारिक पदार्थांवर ठेवलेलं आत्मत्व आणि ममत्व बुद्धीचा विचार जर केला तर ती आत्मत्व बुद्धीही खोटी आहे आणि ती ममत्व बुद्धीही खोटी आहे. कारण ज्याला मी माझं म्हणत आलो
म्हणतोय तो माझं होतो का हा प्रश्नच आहे. ज्याला मी माझं म्हणतो ना ते खरंच माझं असतं का, आपण विचार करून बघा. आता मी हे प्रश्न विचारेन तर आपल्याला उत्तर अडचणीची वाटतील आणि विनाकारण रात्र निघून जाईल. तुम्ही कशाला माझं म्हणता, याचं प्रत्येकाचं उत्तर कदाचित वेगवेगळं असेल, प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल. माझे पण काय होतं, आत्मत्वाला धरून जेव्हा ममत्व येतं ना तेव्हा ते ममत्व हे फक्त एकतर्फी नसतं, ते दोन्हीकडून असतं. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सद्गुरूंना माझं म्हणतात ना तेव्हा त्याच वेळेला ते सद्गुरू सुद्धा यांना माझं म्हणत असतात. हा भाव त्याच्यातून व्यक्त होतो. आम्ही ज्या पदार्थाच्या ठिकाणी आमची आत्मत्व बुद्धी राहते तिथे जर आमचं ममत्व राहत असेल तर त्यांना सुद्धा मी तेवढाच माझा वाटला पाहिजे जेवढं मला ते माझं वाटतं, असं ना. आत्मत्व एकतर्फी नसतं आणि आत्मत्वाला धरून ममत्व येत असेल तर ते ममत्व एकतर्फी नसलं पाहिजे. विचार करून बघा, गोपिका भगवान श्रीकृष्णांना आपला आत्मा समजत होत्या, आपला प्राण समजत होत्या. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचोनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलिये अजूनी कानये वेगी आणावा तो सये प्राण माझा. गोपिका भगवंताला आपला प्राण समजत होत्या. पण गोपिका भगवंताला प्राण समजत होत्या आणि भगवान काय त्यांना माणूस समजत होते. ती आत्मत्व बुद्धी, गोपिकांची आत्मत्व बुद्धी भगवंताच्या ठिकाणी सुद्धा गोपिकांबद्दल आत्मतत्व बुद्धी निर्माण करण्याचं कारण होतं ना. आम्ही ज्यांना आमचं आत्मीय मानतो तो सुद्धा आम्हाला आत्मीय मानत असेल तरच आमच्या आत्मीय मानण्याला काही महत्व येतं ना. नाहीतर मी आत्मीय मानत राहायचं आणि त्याने मला धुतकारत राहायचं, हे कुठलं आत्मीयत्व आहे, कुठलं महत्व. त्याने मला आहे तू घरात नाही यायचं आणि मी नाही तू माझा आहेस. अरे तू मी तुझा तुला वाटतं पण तू माझा नाहीस ना, असं जर म्हटलं तर कुठली आत्मत्व बुद्धी आली. आत्मत्व बुद्धी एका बाजूनी नाही आहे, दोन्ही बाजूनी आहे. गोपिका आल्या त्या गोपिका सुद्धा भगवत आज्ञेनेच आल्या. नाथ महाराजांनी त्याचं फार सुंदर वर्णन केलं भागवतामध्ये. या गोपिका स्त्रिया नाही आहेत म्हणतात नाथ महाराज. त्या जाण वेदगर्भेच्या श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती त्या परतल्या नेती नेती माझी सुख संगती न पवती त्या. भागवतामध्ये उभी आहे. या गोपिका म्हणजे सामान्य स्त्रिया नव्हत्या, या वेदाच्या श्रुती होत्या. या सगळ्या वेदातल्या श्रुती भगवंताकडे गेल्या आणि भगवंताला म्हणाल्या देवा आम्ही तुमचं वर्णन नेहमी न इति असं आता व्यावृत्तीने करत आलो, निषेध मुखानं करत आलो. आम्हाला तसं वर्णन नको, आम्हाला तुमचं सगुण रूपातलं वर्णन करायचंय. आम्ही काय करावं. मग भगवान त्या श्रुतींना म्हणाले तुम्ही गोकुळामध्ये स्त्रिया होऊन या आणि मला बघा माझं वर्णन करा. नाथ महाराजांनी ही संगती सांगितली, भागवतांनी पण सांगितली. त्या जाण वेदगर्भेच्या श्रुती. मग त्या श्रुतीतल्या कर्मफळ श्रुती गोकुळातल्या सुना झाल्या. त्या वेदातल्या ज्ञानफळ श्रुती गोकुळातल्या लेखी झाल्या आणि त्या वेदातल्या भक्तीफळ श्रुती गोकुळातल्या सासवा झाल्या. कोणी सुना, कोणी लेखी, कोणी एकी स्वतंत्र. सून, लेख आणि सासू अशा 3 पद्धतीच्या स्त्रिया गोकुळामध्ये होत्या असं तुकोबारांनी म्हटलं. मग ती सून कोणती, लेख कोणती, सासू कोणती, ते बघा ती संगती लावून घ्यायची त्याची. कर्म हे कायम परतंत्र असतं म्हणून सून, कारण सून कायम परतंत्र आहे. सुनेला स्वातंत्र्य नाही. जोपर्यंत ती सून आहे तोपर्यंत ती स्वतंत्र नाही. आणि जेव्हा ती स्वतंत्र होते तेव्हा सासू गेलेली असते, म्हणजे ती सून राहिलेली नसते. असं काहीतरी ते विचित्र गणित आहे. सुनेला काय स्वातंत्र्य आहे, काही नाही. तिने कधी उठायचं सासू ठरवते, तिने कधी झोपायचं सासू ठरवते, तिने किती भाकरी करायच्या, पोळ्या करायच्या सासू ठरवते, तिने कोणती भाजी करायची सासू ठरवते, तिने कोणती साडी नेसायची सासू ठरवते. बरोबर आहे ना. हा तुम्ही हो म्हणत चला मध्ये मध्ये, म्हणजे मला कळतं की माझं बरोबर चाललंय. हा नाहीतर काहीतरी चुकेल माझं. आणि चांगल्या श्रोत्यांसमोर अपसिद्धांत होऊ नये वक्त्याचा.
म्हणून सगळं असं होतं. परतंत्र. बरं, सासू अशी असते, भक्ती परश्रुती सगळ्या सासवा झाल्या, कारण भक्ती परतंत्र नाही, भक्ती स्वतंत्र आहे. ती कोणाने आवृत्त होणारी नाहीये, ज्ञानानं झाकली गेली, कर्मानं झाकली गेली अशी नाहीये. ते भक्ती रसामृत सिंधुकारांनी भक्तिशास्त्रामध्ये असं वचन आहे, अन्याभिलाषितां शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्यन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तमा. भक्ती रसामृत सिंधू मध्ये आलेला विषय. ज्ञान कर्मादि अनावृतम म्हटलं भक्तीला. ज्ञान आणि कर्मानं अनावृत होत नाही, आवृत होत नाही, अनावृत राहते. ज्ञानानं भक्ती झाकली जात नाही, कर्मानं भक्ती झाकली जात नाही असं म्हटलंय. ते कुणावर तिचा दबाव नाही, ती स्वतंत्र आहे. मग घरात स्वतंत्र कोण असतं? सासू. ती स्वतंत्र आहे. सुनीने कधी उठावं? सासू ठरवत. सकाळी लवकर उठ. हो सासूबाई. ती उठते. सासू किती वाजता उठते? सून पहाटे उठते. सासूला पहाट नव्हतीये. सासू पहाटे उठत नाही, सासू उठते, तिला सून पहाट म्हणते. असा नियम आहे. तिला पहाट मिळत नाही. उठवते कधी कधी सून जाऊन, अजून उठल्या नाहीत, अजून उठल्या नाहीत. आहेत का? उठा उठा सासूबाई, उठा उठा उठा. उठा. हे सासू कष्टानं डोळे उघडते सकाळी 10 वाजता. आणि 10 वाजता उठलेली सासू पहिलं वाक्य काय म्हणते? रात्रभर डोळ्याला डोळा नाही. स्वतंत्र आहे. गोपिका भगवंताबद्दल जो आत्मत्व भाव धारण करतात, तोच आत्मत्व भाव भगवंताच्या अंतःकरणातही गोपिकांबद्दल आहे. दोघांच्याही अंतःकरणामध्ये समान भाव आहे. चंपू काव्यामध्ये वर्णन आहे, वेळ जाईल याचं पण आलं उदाहरण तर सांगून जातं. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपैव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाति द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत् निर्वाति न्यूनम अथवा लघुताम उपैति. आनंद वृंदावन चंपू. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपैव, दोन प्रेमीजन एकमेकांवर प्रेम करणारे, या दोघांच्याही अंतःकरणामध्ये एकमेकांबद्दलचा प्रेमभाव कसा असतो? दीप एव, दिव्याप्रमाणे तो तेवत असतो. दोघांच्याही अंतःकरणात प्रेमाद्वय म्हटलंय. दोघांच्याही, एकाच्या नाही, दोघांच्याही अंतःकरणामध्ये हा प्रेमभाव दिव्याप्रमाणे तेवत असतो. पण कसा? हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाति. एखादा दिवा निश्चल तेवत राहावा, त्याला वारा लागत नाही, त्याला हलत नाही ती ज्योत. आपण एखादी काच वगैरे ठेवतो ना, वारा लागू नये म्हणून. वारा पडला, हवा बंद झाली, सुटायची, धावायची, प्रवाह बंद झाला हवेचा, की ती ज्योत अशी निश्चल तेवते. तसं हृद्वेष्म भास येते. हृद्वेष्म हृदयामध्ये त्याचा अनुभव कसा येतो? निश्चलमेव भाती. दोघांच्याही अंतःकरणामध्ये एकमेकांबद्दलच्या प्रेमाची ज्योत निश्चल तेवत असते. पण ते प्रेम बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि प्रेमाची ज्योत फडफडते तरी नाही, ते विजून तरी जाते. त्यामुळे जिथं खरं प्रेम असतं तिथं बोलून दाखवायचं नसतं. तुकोबारांनी म्हटलंय, प्रेम नये सांगता बोलता गाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. तुकोबारांची भाषा. मला सांगायचं काय याच्यामध्ये? दोघांच्याही अंतःकरणात आत्मत्वाला धरून जेव्हा ममत्व येतं ना, तेव्हा ते ममत्व त्या आत्मत्वाला धरून आले असल्यामुळे ते ममत्व दुसऱ्याला आपला आत्मा समजत असतं, कारण ते आत्मत्वाला धरून आहे. गोपिकांना जसा परमात्मा आपला आत्मा वाटतो ना, तसं परमात्म्याला सुद्धा गोपिका आपला आत्मा वाटतात. कारण त्यांचं प्रेम काय आहे? ओळखणारे भगवानच आहे, दुसऱ्यांना ते प्रेम कळणार पण नाही. मी उदाहरणं अनेक सांगतो आपल्याला या संबंधातली. ते प्रेम भगवंतालाच कळू जाणे, इतरांना कळणार नाही गोपिकांचं भगवंतावर काय प्रेम येते. उदाहरण जाऊ द्या, आपल्याला विषय लांबवायचा नाहीये, पण
माझा स्वामी श्री निवृत्ती राजा असे ज्ञानोबरांचे शब्द आहेत. त्या माझा शब्दावरून मी ममत्वाचा विचार आपल्या समोर ठेवतो. आपलं जे ममत्व असतं ते मर्यादित असतं, कारण ते आत्मत्वाला धरून येत नाही, ते उपयुक्ततेला धरून येत असतं. सामान्य माणसाचं व्यवहारावर किंवा व्यावहारिक वस्तूंवर किंवा व्यावहारिक संबंधावर जे ममत्व आपल्याला दिसून येतं ते ममत्व नेहमी उपयुक्ततेला धरून येतं. ते ममत्व कधीही आत्मत्वाला धरून नसतं. माझा विचार अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. उपयुक्ततेला आहे. जोपर्यंत उपयुक्तता आहे तोपर्यंत माझेपण आहे. जोपर्यंत उपयुक्तता आहे तोपर्यंत ममत्व आहे. उपयुक्तता संपली, ममत्व संपलं. हा व्यवहार आहे जगाचा. उपयुक्तता संपली, त्याने धिक्कारलं तरी सुद्धा जे संपत नाही ते प्रेम असतं, ते महत्व असतं. प्रेमाची व्याख्या करता येईल असं वाङ्मय जगतामध्ये उपलब्ध नाहीये. कुणालाच प्रेमाची व्याख्या करता येत नाही, इतकी व्यापक संकल्पना आहे प्रेम म्हणजे. पण भक्तिशास्त्रांनी प्रयत्न केलाय आणि प्रेमाची व्याख्या करताना भक्तिशास्त्रांनी असं म्हटलंय, सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यरभाव बंधनम युनो तत्प्रेमा परिकीर्तिता. उद्ध्वस्त होण्याची सगळी कारणं निर्माण होऊनही जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणतात. तुम्ही बारकाईने ऐका. उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण झाली होती भगवान श्रीकृष्ण गोकुळ सोडून गेल्यानंतर, पण तरी गोपिकांचं प्रेम कमी झालं नाही. उपयुक्ततेचा संबंध नव्हता, आत्मत्वाचा संबंध होता म्हणून कमी नाही झाला. उपयुक्तता काय? आणि खरं सांगायचं झालं तर जिथं खरं प्रेम असताना तिथं उपयुक्तता बघितलीच जात नाही. आता सगळं जग उपयुक्ततेकडे झुकलं. आमचं ममत्व हे उपयुक्ततेवर अवलंबून आहे. तुम्ही जर मला उपयुक्त ठरवत असाल तरच तुम्ही माझे आहात. ज्या दिवशी तुमची उपयुक्तता माझ्या जीवनातली संपेल त्या दिवशी तुमचं आणि माझं माझेपण संपलेलं असेल. तेवढे पुरतं उपयुक्तता. आता तो नवीन सिद्धांत झालाय पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये, याचा विचार केला गेलाय. याला उपयुक्ततावाद असं इंग्रजीमध्ये त्याला युटिलिटेरियनिझम असं म्हणतात. पाश्चात्य तत्वज्ञानात हा सिद्धांत म्हणून मांडला गेलाय युटिलिटेरियनिझम. युटिलिटी काय, उपयुक्तता काय, तेवढे पुरतं बघायचं. दुकानदार गिऱ्हाईकाला पैसे घेतो, धान्य देतो. प्रसंग पडला तर एखाद्याला सांगतो माझं गिऱ्हाईक आहे, पण हे माझे पण कुठे आहे? त्या गिऱ्हाईकाने 2 वेळेला त्याला पैसे त्याचे बुडवू दे. गिऱ्हाईकाने 2-3 वेळेला त्याचे दुकानदाराचे पैसे बुडवू दे आणि मग त्यांनी परिचय करून द्यावा माझं गिऱ्हाईक आहे. म्हणेल तो? नाही म्हणणार. का? कारण उपयुक्तता होती म्हणून ममत्व होतं. कारण ते ममत्व आत्मत्वाला धरून नव्हतं, ते उपयुक्ततेला धरून होतं. ज्ञानेश्वर म्हणतात, सद्गुरूंना माझं म्हणतात ते उपयुक्ततेला धरून नाहीये, ते आत्मत्वाला धरून आहे. कारण निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मा आहे. आमचं ममत्व मर्यादित आहे म्हणून आमचं ममत्व हा परमार्थामध्ये तत्वज्ञानामध्ये प्रतिबंध ठरतो. माझं 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 करू नका. अशनम मे वशनम मे जाय मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्माणम कालहंती व्रकोदरः. सुभाषित आपण शाळेत शिकलो. अशनम मे वशनम मे. माझं घर, माझा कपडे, माझे अमुक, माझं तमुक, माझी गाडी, माझा घोडा, माझा बंगला, माझं शेत, माझं माझं मे 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 करणारा कोणता प्राणी असतो? मे 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 मे. आणि मग एखादी ती बकरी, एखादी शेळी मे मे करणारी रानामध्ये जाते आणि मे 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 आवाज करते. मग कोल्याला कळतं, लांडग्याला कळतं की अरे इथं ती, मग तो येतो आणि तिची शिकार करून जातो. तसं मे मे माझं 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 करणाऱ्याला काळ नावाचा लांडगा येतो आणि माझं 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 करतो म्हणून उचलून घेऊन जातो. अशनम मे वशनम मे जाया मे बंधुवर्गो मे. ही माझी पत्नी आहे, हे माझे भाऊ आहेत, हे माझं घर आहे, हे माझं शेत आहे, हे माझी गाडी आहे, हे माझं अमुक आहे, हे माझे कपडे आहेत.
किती मे 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 करायचं. मे मे करू नये माणसाने, म्हणजे बघा लाडक्याला कळत नाही, आपला जीव असतो. ते एक वचन आहे, माणसाने ममत्वाचा त्याग करावा, हे बरोबर आहे, पण ममत्वाचा त्याग करणं सोपं नाहीये. त्यक्तव्य ममकारः, माणसानं ममकाराचा त्याग करावा. त्यक्तव्य ममकारः, यदि त्यक्तुम न शक्यते असो, जर ते ममत्व टाकणं तुम्हाला शक्य होत नसेल तर एक उपाय सांगितला, तेवढं सांगतो. सोडून द्यावं ममत्व. म्हणजे काय, हे माझं घर आहे, घराबद्दल ममत्व आहे ना, द्या सोडून. असं कसं सोडून द्या, 5 पिढ्या झाल्या या घरात राहतोय, सोडून द्या म्हणजे काय, सहज आहे काय, फुकट आहे काय? सोडून द्या म्हणजे काय, घराचं ममत्व सोडून द्या म्हणजे काय, दुसऱ्याला देऊन टाकू? सोडून द्या म्हणजे काय, सोडता येत नाही. यदि त्यक्तुम न शक्यते, जर तुम्हाला ते टाकणं सोपं नसेल तर मग एक काम करा. काय करा, कर्तव्य ममकार हा किंतुच सर्वत्र कर्तव्य, हा चांगला उपाय आहे. हे माझं घर आहे, ममत्व सोडून द्या, सुटत नाही, मग एक काम करा, सुटत नाही ना ममत्व, वाढवा. कमी करता येत नाही ना ममत्व, वाढवा ना. जेवढं तुम्हाला वाढवता येईल तेवढं वाढवा. इतकं वाढवा, इतकं वाढवा की जगातली सगळी घरं मला माझी वाटली पाहिजेत. हे विश्वाचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. ममत्व वाढवणं हे ममत्वाच्या निवृत्तीचं माध्यम आहे. ही माझी आई आहे, सोडून द्या ममत्व. व्यक्तीबद्दलचं कसलं महत्व ठेवता, संबंधाबद्दल कसलं महत्व आलं, सोडून द्या ममत्व. आईचं महत्व सोडून सुटत नाही हो, मग वाढवा ना. इतकं वाढवा, इतकं वाढवा की जगातल्या सगळ्या स्त्रिया मला माझी आई वाटल्या पाहिजे. काय भावना आहे, काय विचार आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या ठिकाणी मातृत्व बघणाऱ्या शिवाजी महाराजांना विचारावं की ममत्वाची वृद्धी काय असते. सगळ्यांना कळत नाही. तुझ्या पोटी जन्माला आलो असतो असं म्हणणाऱ्या शुकाचार्यांनी रंभेच्या बाबतीत काय विचार केला, त्यांना विचारा ममत्व वाढवणं म्हणजे काय असतं ते सांगतील. ममत्व आम्हाला वाढवता तरी येत नाहीच, कमी करता येत नाही. ते मर्यादितच राहतं, कारण उपयुक्तता मर्यादित आहे म्हणून. आमचं ममत्व हे आत्मत्वाला धरून आलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते माझे स्वामी आहे. स्वामी श्री निवृत्ती राजा, स्वामी श्री निवृत्ती राजा याच्यामध्ये आत्मत्व बुद्धी आहे, त्यामुळे ते माझे आहेत. ही ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराजांबद्दलची ममत्व बुद्धी आहे. कारण ज्ञानोबा ममत्व हे आत्मत्वाला धरून आलं. पुष्कळ विचार आहे वेदांतामध्ये. मग आत्मत्व भाव कुठे ठेवावा, आपला आत्मा कशाला मानावं. भौतिक पदार्थांना, अरे ज्याला माझं 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 म्हणतो ते कोण माझं आहे. आपण मगाशी बोलत होतो ना, हे दोन्ही बाजूने आत्मत्व भाव ठेवला की तो दुतर्फी असतो. एका बाजूने नाही, एकतर्फी नाही, दोन्ही बाजूने असतं ते. आम्ही ज्याला माझं म्हणतो त्याने कधी आपल्याला माझं म्हटलंय का, याचा विचार करा ना, याचा विचार करा. मी म्हणतो हे घर माझं आहे, तुम्ही घराला कधी विचारून बघा मी तुझा आहे का. घर म्हणतो तो आत्ता माझा आहे, 2 वर्षापूर्वी मी त्याचा होतो, तू नंतर विकत घेतलंस मला. तर ज्याला आपण माझं म्हणतो ते फक्त माझं एकट्याच असतं का अनेकांचं असतं, ते अनेकांचं असतं. माझं शेत असं मी म्हणतो, शेताला एकदा विचारून बघा तू माझा आहेस का. शेत म्हणतो तू कोण मला माहिती नाही. जो इथे कष्ट करेल त्याला अन्न द्यायला हे माझं काम आहे. कष्ट कोण करणार तो माझा आहे का माझा नाहीये, हे मला त्याच्याशी कर्तव्य नाहीये. जो कष्ट करेल त्याला मी धान्य देणार आहे. ज्या घराला आपण माझं म्हणतो ना, त्या घरातले डास, ढेकूण, उंदीर ते सुद्धा म्हणतात, अरे हे मूळ आमचं आहे, हा कसा काय इथं राहायला आला देव जाणे. कारण हा यायच्या आधीपासून आम्ही इथे आहोत, आम्ही मूळ आहोत. हा नंतर आला उपशून्य. ज्ञानोबा यांचं वचन आहे,
माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हेतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. ज्ञानोबा बोलतात, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी. कोणी येत नाही अंततोगत्वा. कोणी येत? कोणी येत नाही. कोणालाही असं वाटत नाही. त्यांच्या मर्यादा ठरलेल्या असतात, तिथपर्यंत सगळे येतात. जास्तीत जास्त जवळची माणसं चितेपर्यंत येतात. तिथून आमच्या बरोबर या म्हटलं तर कोण येतं सांगा. जवळच्या मित्राला म्हणून बघा, चल जाऊ मिळून एकत्र. नाही, तू जा. तिथून पुढे कोण येतं? आपलं कर्म आपल्या बरोबर येतं, पण ते कर्म सुद्धा पुढचा जन्म देऊन संपून जातं. कोणी आपलं नाहीये. कोण सोडवतो? कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. सद्गुरु वाचोनी अन्य कोणी सोडत नाही. म्हणून त्यांच्या संबंधानं ममत्व भाव, माझा हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला. काय असतं? माझेपणाचा संबंध 3 पद्धतीनं लावला जातो. अगदी सहज समजेल अशा सोप्या भाषेमध्ये धावतं बोलतो. फारशा पारिभाषिक संज्ञा पण वापरत नाही. काही संबंध मानलेले असतात, काही संबंध निर्माण केलेले असतात आणि काही संबंध असलेले असतात. असे 3 प्रकार. मानलेल्या संबंधामध्ये काही नसतं. मानलेला संबंध सिद्धही होत नाही आणि मानलेला संबंध नित्यही टिकत नाही. हा माझा मानलेला भाऊ, माझी मानलेली बहीण आहे, माझी मानलेली मावशी आहे, एक मानलेली आई आहे, असं माणसं म्हणतात की नाही. हा माझा मानलेला भाऊ. भाऊ मानतो, अरे सख्या भावासारखा मानलेला भाऊ आहे, मग दे बरं अर्धी प्रॉपर्टी कर ना, अर्ध घर त्याच्या नावावर कर, मानलेल्या भावाच्या नावावर. नाही नाही, ते तसं नसतं. मानलेलं आहे म्हटलं की मी तुम्हाला, म्हणजे मानलेलं खरं नसतं. हे मानतानाच लक्षात घेतलेलं असतं. मानलेलं म्हणजे काय? त्याला मर्यादा पडतात हो. ते जुने कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे की एका माणसाची आई गेली तर तो रडला. तर त्याच्या गल्लीमध्ये राहणाऱ्या त्याच्या आईच्या मैत्रिणी, वृद्ध बायका ते जवळ आले. अरे रडू नको, आता काय ती गेली ना. हो माझी आई गेली, माझं छत्र गेलं ना, आता काय करशील? हे बघ, आम्ही तिच्या मैत्रिणी तुझ्या आईसारख्याच आहोत, आम्हाला आई मान. त्याला बरं वाटलं. थोड्या दिवसांनी त्याची बहीण गेली. मग परत गल्लीतले लोक, माझी बहीण गेली, माझं कसं. तू काय, आम्ही आहोत ना, आम्ही तुझ्या बहिणीसारख्याच आहोत, तिच्याच मैत्रिणी आहोत आम्ही तुला काय राखी बांधायला येऊ, आम्ही तुला भाऊबीजेला ओवाळायला येऊ, आम्ही काय तुझ्या नागपूजनाच्या वेळेला तुला दूध लाया द्यायला येऊ, काय करायला येऊ. तू काय एवढं हे करतोस? आम्ही आहोत ना, आम्हाला बहीण मान. काही दिवसांनी त्याची बायको गेली. आता पुढचं सांगू काय मी? हे मानलेलं काय असतं? हे मानलेले संबंध, मानलेले म्हणजे काय असतं? परमात्म्याचा आपला मानलेला संबंध नाहीये, हा कल्पित संबंध नाहीये ना. सद्गुरूंचा आणि आमचा मानलेला संबंध नाहीये. माझा स्वामी श्री निवृत्ती राजा हा मानलेला संबंध नाहीये, ज्ञानोबा म्हणतात. तर काही संबंध हे निर्माण केलेले असतात. पंचदशीकारांनी याचा विचार केला. जगताचा विचार करताना 2 पद्धतीने पंचदशीकारांनी तो विचार केलाय. एक ईशकृत प्रपंच आणि दुसरा जीवकृत प्रपंच. माणसाच्या दुःखाला कारण ठरणारा जो प्रपंच असतो ना, तो कधी ईशकृत प्रपंच नसतो, तो नेहमी जीवकृत प्रपंच असतो. उदाहरणाने सांगितलं आपल्याला, समुद्र, नदी, वृक्ष हे कधी कुणाला त्रास देणारे नसतात.
त्यांच्या संबंधानं मी जे नातं निर्माण करतो ना, ते नातं त्रासदायक ठरतं, कारण ते मी निर्माण केलेलं असतं. वस्तू कधी कोणाला दुःख देत नाही. उदाहरण सहज म्हणून सांगतो मी आपल्याला. पंचदशीतलं उदाहरण तर वेगळंच आहे. पंचदशीने म्हटलंय परमात्मा एका स्त्रीला जन्म देतो. ती स्त्री जन्माला घालणं एवढंच परमात्मा करतो. पण ते जन्माला आलेल्या स्त्रीला कोणी काकू म्हणतं, कोणी आत्या म्हणतं, कोणी मावशी म्हणतं, कोणी मुलगी म्हणतं, कोणी आई म्हणतं, कोणी पत्नी म्हणतं, कोणी अजून काही म्हणतं. हे सगळे जे नाती आहेत ना, ही नाती ही माणसानं निर्माण केलेली आहेत. भगवान कोणाची काकू जन्माला घालत नाही. भगवान कोणाची मावशी, कोणाची मुलगी, कोणाची असं काही परमात्मा स्त्रीला जन्म देतो. तिच्या संबंधानं आपण नातं निर्माण करतो. मग एखाद्या वेळेला ती जर आई गेली तर स्त्री गेल्याचं दुःख आहे का माझी आई गेल्याचं दुःख आहे? सांगा. माझी आई गेल्याचं दुःख आहे, स्त्री गेल्याचं दुःख नाहीये. म्हणजे माझी आई हा संबंध कुणी निर्माण केला? मी निर्माण केलेला आहे. म्हणजे मी निर्माण केलेलाच माझ्या दुःखाला कारण होत असतं. पंचदशीने दिलेलं उदाहरण आहे. मी सोपं उदाहरण देत असतो. समजा माझ्या हातातलं घड्याळ चोरीला गेलं तर मला वाईट वाटेल की नाही? वाटेल. मी विकत घेतलंय, मला भेट आलेलं नाहीये, मी हे विकत घेतलेलं आहे, सांगतो तुम्हाला. तर हे घड्याळ जर माझं चोरीला गेलं तर मला वाईट वाटेल की नाही? तर वाईट वाटेल. पण गंमत अशी आहे की हे घड्याळ ज्या दिवशी माझं चोरीला गेलं त्याच दिवशी त्या चोरट्याने गावातलं एक घड्याळाचं दुकान फोडलं आणि तिथून 50 घड्याळ चोरून नेली. मला एक सांगा की मला एक घड्याळ चोरीला गेल्याचं दुःख जर होत असेल तर 50 घड्याळ कोणाच्या तरी दुकानातली तोडून फोडून नेल्यानंतर मला 50 पटीनं दुःख जास्त व्हायला पाहिजे होतं की नाही? मला 50 घड्याळ चोरीला गेल्याचं दुःख होतं का एक? खरं सांगू, एक घड्याळ चोरीला गेल्याचं दुःख नाहीये. दुःख घड्याळ चोरीला गेल्याचं नाहीये, माझं घड्याळ चोरीला गेलं याचं दुःख आहे. कारण घड्याळाबरोबर ममत्वाचा संबंध मी निर्माण केलाय आणि हा उपयुक्ततेचा संबंध आहे, आत्मत्वाचा नाहीये. म्हणून तो माझ्या दुःखाला कारण होतो. हा निर्माण केलेला संबंध आहे. हा संबंध सिद्ध होईल. माझा भाऊ आणि हा माझा सख्खा भाऊ आणि मी, हा संबंध सिद्ध होईल की नाही? होईल. कारण एका आईची 2 मुलं आहोत आम्ही. त्याचं रक्त काढा, माझं रक्त काढा, काही चाचणी करा विज्ञानाच्या कसोटीवर, तर ते एक निघेल, हा माझा भाऊ आहे हे कळेल. पण हा संबंध नित्य राहील का? की हाच माझा भाऊ पुढच्या जन्मीही मला भाऊ म्हणून मिळेल, किंवा हाच माझा भाऊ गतजन्मी सुद्धा माझा भाऊच होता असं खात्रीपूर्वक सांगता येईल? काही सांगता येणार नाही. या जन्मापुरते आम्ही एकत्रित आलेलो, पुढच्या जन्मी आम्ही एकत्रित नसू हे दोघांचंही भाग्य आहे. पुढच्या जन्मी आम्ही एकत्रित. त्या महाभारताने स्पष्टपणाने म्हटलंय, यथा काष्ठमच काष्ठमच समेयाता ममोदधो व्यपेत्य तु समेयाताम तद्वद भूत समागमः. गदिमांच्या भाषेत सांगू, 2 ओंडक्यांची होते. बस बघून घ्या. महाभारतातल्या या श्लोकाचा अनुवाद आहे, रामायणात हा श्लोक आहे, म्हणून तर तो तिथं आला. यथा काष्ठमच काष्ठमच 2 ओंडक्यांची होते सागरात भेट. यथा काष्ठमच काष्ठमच समेयाता महोदधो, महोदधी सागर समुद्र, व्यपेत्य तु समेयाता तद्वद भूत समागमा. एखादी लाट येते, दोघांना वेगळं करते, पुन्हा दोघांची भेट नाही. तसं काळाची लाट येते, तो कोणत्या जन्माला जाईल त्याचं कर्म, मी कोणत्या जन्माला जाईल माझं कर्म, पुन्हा आमचा संबंध येणार नसेल तर त्याचा आणि माझा संबंध कदाचित सिद्ध होईल, पण नित्यत्वानं टिकणार नाही. सिद्ध आणि नित्यत्व या 2 गोष्टीचा विचार केला तर असा एकच संबंध असतो, तो सद्गुरूचा, परमात्म्याचा. तो संबंध सिद्धही होतो आणि तो संबंध नित्यत्वानं टिकतोही. का? कारण परमात्मा म्हणतात ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. हे त्याचं कारण आहे. सनातन हाही शब्द वापरला आणि अंश हाही शब्द वापरला. ममैव अंशो, तो माझाच अंश आहे, याच्यामध्ये तो संबंध सिद्ध झालाय. आणि सनातन या शब्दाने तो टिकणार आहे. म्हणून असा जो संबंध, तो संबंध हा खरा संबंध असेल तर ज्ञानेश्वर महाराज
त्या अर्थानं माझा शब्द वापरतात. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. हे स्वामित्व कोणतं आहे याच्यावर आता स्वतंत्र विचार आहे. वेळ संपली आहे. कारण स्वामी हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जावा. स्वामी म्हणजे मालक, स्वामी म्हणजे प्रभू, स्वामी म्हणजे ज्याची माझ्यावर सत्ता चालते तो, त्याला स्वामी म्हटलं जातं. स्वामी श्री निवृत्ती राजा, निवृत्तीनाथ महाराज हे माझे स्वामी आहे, त्यांची सत्ता माझ्यावर चालते. त्यांची सत्ता चालते म्हणून मी बोलतो, त्यांची सत्ता चालते म्हणून मी श्वास घेऊ शकतो. नाहीतर श्वासोश्वासही प्रबंध मिळवावे हे सामर्थ्य निवृत्तीनाथ महाराजांचं आहे. ते स्वामी आहे. आणि स्वामी आणि सेवक या दोघांमधल्या संबंधाचा जर चांगल्या पद्धतीने विचार करायचा झाला, मी पुन्हा एकदा सांगतो, उपयुक्ततेच्या भूमिकेतून नाही, हा पगार देतो म्हणून तो माझा स्वामी आहे, नाही नाही, त्याची माझ्यावर सत्ता चालते. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलून ते घरी आंबेडकरांनी हाच भाव बोलून दाखवला. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया वेळे, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. नामदेवांची भाषा देवाच्या संबंधाने. गतीर भरता प्रभू साक्षी, प्रभू 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 हा शब्द स्वामी या अर्थाने आमचा प्रभू आहे. गतीर भरता प्रभू साक्षी, प्रभू आहे म्हणजे काय, हे सगळं माझ्या सत्तेत चालतं, माझ्या सत्तेत. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जगात, पर्वती बैसका न संडावी, पर्वतांनी जागा सोडायची नाही, समुद्री रेखा न ओलांडावी, समुद्राने आपल्या मर्यादा सोडायच्या नाही, गावात यायचं नाही पुढं. पृथ्वी या भूते व्हावी, या पृथ्वीने या भूतमात्रांना आपल्या अंगावर वागवावं ही आज्ञा माझी, माझ्या सत्तेनं चाललं. प्रभू शब्दावर भाष्य करताना ज्ञानोबांची वचन आहेत. मियाची नियमिला सांगता सांगता काळ ग्रासत असे भूता. अरे मी नियमन करतो म्हणून या जगतामध्ये जन्म मरण चालू आहे. काळ या भूतमात्रांना ग्रस्त करतोय का, माझं नियमन आहे. मी जर असं केलं नाही, मी जर माझं नियमन काढून घेतलं, त्याच ईश्वर हा शब्द त्या अर्थाने आहे. ईश्वर या शब्दाचा अर्थ प्रभू स्वामी असाच होतो. पण ईश्वर म्हणजे आपण लगेच देव नाही. ईशितुम शीलम यस्य सहा ईश्वरा. ईशन करणं हे ज्याचं शील आहे. ईशन म्हणजे नियमन. जो नियमन करतो तो ईश्वर. या नियाची नियमिला साता काळग्रस्त तसे भूता. मी सांगतो म्हणून भूतमात्रांना काळग्रस्त करतो. मी जर म्हटलं काळाला की याला उचलायचं नाही, काळ त्याला हात नाही, त्याच्याकडे बोलू शकत नाही. भगवंतांनी बोलून दाखवलं 10वा अध्याय बघा आपण. तेषामेवानुकंपार्थ महमद ज्ञानजम तमहान आशयाम्यात्म भाव असतो ज्ञानदीपेन भास्वता. या श्लोकावरचं ज्ञानोबारांचं व्याख्यान बघा. यावरी येतले घडे ज्ञानोबारांनी फार गोड सांगितलं. काळाचीही दृष्टी न पडे हे करणे आम्हा. त्याच्यावर काळाची दृष्टी सुद्धा पडू नये हे मला त्यांच्या बाबतीत करावं लागतं. म्हणजे काय, म्हणजे या काळावर सुद्धा त्यांची सत्ता चालते. भयात अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च अग्निश्च, मृत्यून धावती पंचमहा. कठोपनिषद. ज्याच्या भयानं अग्नी उष्णता निर्माण करून देतो. भयात तपती सूर्य, सूर्य वेळेवर उदयाला येतो, सूर्य ऊन देतो, सूर्य तापवतो, त्याच्या भयानं. भयात इंद्रश्च अग्निश्च, इंद्र आपलं काम चोख करतोय त्याच्या भयानं. अग्नी आपलं काम चोख करतोय त्याच्या भयानं. मृत्यूर धावती पंचमहा. आणि हा 5वा मृत्यू सुद्धा त्याच्या भयानं धावतो याचा अर्थ त्यांनी सांगितलं त्याच्याकडे जातो, त्याच्या भयानं कार्यरत राहतो असं त्याचा अर्थ आहे. उपनिषदांनी चिंतन केलं. याला म्हणतात स्वामित्व. आणि ज्ञानोबा म्हणतात असं स्वामित्व माझ्या सद्गुरूंचं आहे.
ते म्हणतील तेच आहे. ते त्यांच्या इच्छेला अनुसरूनच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडतो. जर त्यांची इच्छा नसेल तर एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू. संत कृपा दीपकू सोज्वळ असे. पहिल्या अध्यायातली ज्ञानोबरांची भाषा आहे. काय कळतं मला? शब्द पैसा घडीजे, प्रमेय पैसे का चढीजे, अलंकार म्हणजे काय ते नेणे मला काही कळत नाही म्हणतात ज्ञानोबा. शब्द कसा निर्माण होतो, प्रमेय कसं सांगायचं असतं, अलंकार कसे नटवायचे असतात, नेणे मला काही कळत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता जर शब्द त्यांना कळत नसेल तर आपलं काय? शब्दावर सत्ता आहे ज्ञानोबरांची. ज्ञानोबराय म्हणतील तसा शब्द फिरतो, तसा शब्द चालतो. व्याकरणाचे नियम ज्ञानोबरायांना नाही आहेत. ज्ञानोबराय बोलत गेले, मग व्याकरण स्वतः येऊन त्या शब्दात बसले. असं आहे. ज्ञानोबरांचे शब्द आहेत. तुकोबराय ज्ञानोबरांच्या वाङ्मयाला व्याकरणाच्या नियमात बदल करायचं नाही, त्यांच्या अक्षरानुसार व्याकरणाचे नियम बदलून घ्या, काय बदलायचे असतील. आम्ही तर असं सांगतो की ज्या वेळेला ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगायला बसले ना नेवासा क्षेत्रामध्ये खांबाला टेकून, त्यावेळेला ज्ञानोबरायांच्या व्यासपीठाभोवती संस्कृत, प्राकृत, मराठी या सर्व भाषांमधले सगळे शब्द जमा झाले आणि त्या शब्दांनी हात जोडून ज्ञानोबरायांना प्रार्थना केली की आपण गीतेवर भाष्य निर्माण करणार आहात असं आमच्या कानावर आलंय. या भाष्यामध्ये एकदा कुठेतरी आमचा वापर करा, आमचं जीवन धन्य आहे. शब्दांनी प्रार्थना करावी की आमचा वापर करा, हे ज्ञानोबर आहे, हे तुकोबर आहे. संतांचं म्हणणं साधू नाहीये. बरं, हे केवळ मी भावनेपोटी म्हणतोय किंवा फारच अभिमानानं म्हणतोय, अभिनिवेशानं म्हणतोय, संत वाङ्मयाचा अभिनिवेश वगैरे असं काही नाहीये. आपण ज्ञानेश्वरी गाथा पाहिली तर याच्यामधलं साहित्यशास्त्र शोधता शोधता आयुष्य जाईल आपलं. ज्ञानोबरायांनी 40 अलंकार वापरले. 40. संस्कृतामध्ये सुद्धा अलीकडे कोणी हे अलंकार वापरत नाही. सहजासहजी न वापरले जाणारे अलंकार ज्ञानोबरायांनी वापरून दिले. किती किती सांगू मी तुम्हाला. धृतराष्ट्राने विचारले संजयाला, दुर्योधनाचं सामर्थ्य फार मोठं आहे, या दुर्योधनाकडे कौरवांकडे पांडवांपेक्षा 1.5 पट सैन्य जास्त आहे. मग तुला काय वाटतं कोण जिंकेल? सांग, कोण जिंकेल? माझी मुलं जिंकतील का पांडव जिंकतील? तुला काय वाटतं? याच्यावर संजयाने काय उत्तर दिलं? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. याच्या खालची पहिली ओवी ज्ञानोबरांची माहिती आपल्याला. यया बोला संजयो म्हणे, जी येर येरांचे मी नेणे, आयुष्य जेथे जिणे ते पुढे की गा. संजयने सांगितलं, मला त्या दोघांमध्ये कोण जिंकेल हे माहिती नाही, पण मला एक माहिती आहे, ज्याचं आयुष्य राहिलंय तो जगेल नाहीतर मरेल. हे कसलं उत्तर आहे? याला अर्थांतरन्यास अलंकार असं म्हणतात साहित्याच्या भाषेमध्ये. हा अर्थांतरन्यास अलंकार आहे. आपल्याला संस्कृतामध्ये सुद्धा अर्थांतरन्यास पटकन सापडणार नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये अर्थांतरन्यास सापडतो. काय सांगाल तुम्ही की ज्ञानोबरांकडे शब्द प्रार्थना करायला आले नसतील? अनेक उदाहरणं आपल्याला अशी देता येतील. पण ज्ञानोबराय म्हणतात शब्द कैसा घडीजे, प्रमेय कैसे पाचडीजे, अलंकार म्हणजे काय ते नेणे. मला कळत नाही अलंकार म्हणजे काय. आणि तुम्हाला कळत नाही तर मग कळतं कुणाला ते तरी सांगा. मांजरीला कळतं कुणाला? ज्ञानोबरायांना कळत नाही. ज्ञानोबराय म्हणतात मला कळत नाही. अरे म्हणजे तुमच्या वाङ्मयात आलं कसं? ज्ञानोबराय म्हणतात याला एकच कारण आहे, माझ्या सद्गुरूंची इच्छा आणि त्यांची कृपा, म्हणून हे आलं, हे माझं नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायी कपाळी. ही ज्ञानोबरायांची भाषा आहे. याला म्हणतात निवृत्तीनाथ महाराजांना स्वामी मानणं. माझा स्वामी निवृत्तीनाथ महाराज माझे स्वामी आहेत आणि म्हणून मी त्यांना प्रार्थना करतोय
अवधारी वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे, त्यांनी माझी वाक्पूजा लक्ष देऊन ऐकावी. आता निवृत्तीनाथ महाराजांना लक्ष देण्याचं काय कारण? काही नाही. मग त्यांना का प्रार्थना केली? कारण ओवीतले अर्धे शब्द आपण 2 भूमिका सुरुवातीला पहिल्या दिवशी बोललो, माझ्या लक्षात आहे आणि तुमच्या लक्षात आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. हे निवृत्तीनाथ महाराज अवधारी वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. अवधारी कुणाला? बाकीच्या श्रोत्यांना. हा एक अर्थ पहिल्या दिवशी बघितला होता, आता दुसरा अर्थ सांगतोय. हे अवधारी वाक्पूजा कारण का? एक शब्द मध्ये वापरला, तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. अवधारू तो म्हणजे कोण? तो हे सर्वनाम आहे. सर्वनामाला स्वतःचा अर्थ नसतो, मागे येणाऱ्या विशेष नामाचा अर्थ सर्वनाम पुढे आणत असत. सर्वनामाचं काम काय आहे? मागे येणाऱ्या विशेष नामाचा अर्थ पुढे आणणं हे सर्वनामाचं काम आहे. रामराव मला भेटले आणि ते मला म्हणाले, ते म्हणजे कोण? कशावरून? कारण ते हे सर्वनाम आहे, मागे आलेले रामराव हे विशेष नाम आहे. सर्वनाम काय करतं? विशेष नामाचा अर्थ पुढे आणत असत. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. तो म्हणजे कोण? स्वामी श्री निवृत्ती राजा. मागे आलेलं विशेष नाम ते सर्वनाम पुढे घेऊन येतात. तो म्हणजे कोण? मागे आलेले निवृत्तीनाथ महाराज. त्यांनी काय करावं? तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. त्यांनी माझी ही वाक्पूजा ही लक्ष देऊन ऐकावी. त्यांना कशा करता प्रार्थना? ज्ञानोबरायांचा दुसरा भाव अत्यंत नम्रतेचा आहे. श्रोत्यांकरता जेव्हा अवधारू असा शब्द ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेव्हा ज्ञानोबराय वक्ते असतात आणि उपदेशकाच्या भूमिकेमध्ये असतात. पण निवृत्तीनाथ महाराजांना जेव्हा अवधारू म्हणतात, तेव्हा ज्ञानोबराय विनंती करण्याच्या भूमिकेमध्ये असतात आणि ज्ञानोबराय तिथे वक्ते आणि उपदेशक नसतात. ज्ञानोबराय अतिशय नम्र असतात आणि ज्ञानोबराय म्हणतात, त्यांनी माझी वाक्पूजा लक्ष देऊन ऐकावी. का? कारण त्यांच्या कृपेनं मला जे कळालेलं आहे त्याच्यात मी माझी बुद्धी वापरून चुकत नाही ना, याच्याकरता त्यांनी माझ्याकडे अवधान द्या. त्यांनी माझ्याकडे अवधान दिलं पाहिजे. पण का दिलं पाहिजे? की त्यांच्याच बुद्धीनं त्यांच्याच प्रेरणेने मी बोलतोय, पण बोलताना माझ्याकडून काही चुका होणार नाहीत ना, माझ्याकडून काही अपसिद्धांत व्यक्त होणार नाहीत ना, माझ्याकडून काही बोलण्यातल्या चुका होणार नाहीत ना. बोलताना सगळंच सांभाळावं लागतं. शब्दाची चूक सांभाळावी लागते, सिद्धांताची चूक सांभाळावी लागते, मांडणीतली चूक सांभाळावी लागते. होऊ नये हे चूक सांभाळावी लागते. म्हणजे सांभाळून चूक केली पाहिजे असं नाही, सांभाळावी लागते म्हणजे चूक होऊ नये याच्याकरता दक्षता घ्यावी लागते. सगळंच बघावं लागतं. आटू वेगो विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासीले अवगुणू जिया वाचा. 13वा अध्याय ज्ञानोबराय म्हणतात, अहिंसेचा विचार करताना कायिक वाचिक आणि मानसिक अहिंसा, त्याच्यातल्या वाचिक अहिंसेचा विचार करताना ही भूमिका बोलून दाखवली. हे दोष वाचेमध्ये नसले पाहिजेत. आणि मग हे दोष ज्ञानोबरायांच्या वाणीत आहे, ते कुणाला कळणार? श्रोत्यांना कळणार नाही. कळलं तर निवृत्तीनाथ महाराजांना कळेल. याच्याकरता अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे, ही माझी वाक्पूजा आहे. कुणाची पूजा आहे? तुमचीच पूजा आहे. कशावरून? 15व्या अध्यायाचं नमन तुमच्या पूजेचं आहे म्हणून. आता हृदय आपुले चौफाळुनी भले वरी बैसळू पाऊले श्री गुरूंची ही माझी वाक्पूजा आहे. ती वाक्पूजा आपण शांत चित्तानं अवधारा. हा अवधारा शब्दाचा एक अर्थ आहे अवधारा. अवधारू म्हणजे अवधारण करा. अवधारण करा म्हणजे मी जी वाक्पूजा आपल्याला समर्पित करतो ती आपण स्वीकारा, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. अवधारण करा, धारण करा. उपसर्ग आहे. अवधारण करा, आपण धारण करा, ग्रहण करा, स्वीकारा या अर्थाने ते चालतं. अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे, कारण कोणती पूजा झाल्यानंतर प्रार्थना करून ही पूजा कृपा करून आपण स्वीकारा. त्याच्यामध्ये काही दोष असतील तर त्या दोषांना आपण क्षमा करा. असं रोजची पूजा झाल्यावरही आपण प्रार्थना करतो. सगळं झाल्यानंतर आपण देवाला प्रार्थना करतो. झालं ते असं, किंवा कीर्तन झाल्यावर केली तैसी झाली तैसी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे म्हणतोच की नाही. करून घ्या बाबा, आता जे काही याच्यामध्ये चूक असेल ती दुरुस्त करून घ्या, पण आपण याचं ग्रहण करा.
ज्ञानोबारांनी म्हटलं बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. असे राजहंसासारखं चालणं मला जमत नसेल, पण माझं जसं चालणं आहे तसं आपण गोड मानून घ्या. ही प्रार्थना ज्ञानोबारांनी केलेली आहेत ना. त्या पद्धतीनं ज्ञानोबा म्हणतात ही माझी वाक्पूजा आहे, ही वाक्पूजा मी आपल्याला समर्पित करतोय, ती कृपा करा आणि आपण ग्रहण करा. आपण ग्रहण करा म्हणजे आपल्याला ती प्रिय व्हावी अशी प्रार्थना ज्ञानोबा सद्गुरूंना करतात. ही सद्गुरूंप्रती ज्ञानोबारायांची आदर भावना, ज्ञानोबारांनी श्रद्धा भावना, समर्पित भावना, नम्र भावना या शब्दातून ज्ञानोबारांनी व्यक्त केली. आणि ते ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं ही भाषा बोलून दाखवतात की आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेवो म्हणे. हा 15व्या अध्यायाचा शेवट आहे. ही सद्गुरूंच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलेली भावना आपण परवा, काल आणि आज या 3 दिवसामध्ये पाहून आलेलो आहोत. त्याच्यामध्ये विशेषत्वानं ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला विश्वात्मक हा शब्द कोणत्या अर्थानं विचारात घेता येईल, तात्विक अर्थानं त्याचा थोडासा परामर्श घेण्याचा मी प्रयत्न केलाय, थोडासा उहापोह त्याचा करण्याचा प्रयत्न केलाय. योग्य अयोग्य मला माहिती नाही, आपण जाणकार श्रोते आहात, त्याच्यातलं जे उचित आहे ते आपण स्वीकारावं अशी आपल्याला नम्र प्रार्थना आहे. साहित्यामध्ये असं एक वचन आहे, साहित्यकारांनी असं सांगितलंय की श्रवण करताना माणसानी चाळणीसारखं ऐकू नये, सुपासारखं ऐकावं. कारण चाळणी काय करते, चांगलं पीठ खाली टाकून देते, कोंडा वर ठेवून घेते. आणि सूप काय करतं, कोंडा पुढे झटकून टाकतं, चांगलं धान्य मागे ठेवून घेतं. तसं माणसाने ऐकताना सुपासारखं ऐकावं, चाळणीसारखं ऐकू नये. तसं आपण सुपासारखं ऐका. जो कोंडा आहे तो माझ्याकडे येऊ द्या झटकून, तो माझ्याकडे येऊ द्या, पण याच्यातलं जे चांगलं आहे ते ज्ञानोबारायांचं आहे, ते तुकोबारायांचं, ते निवृत्तीनाथ महाराजांचं, ते संतांचं, ते सद्गुरूंचं आहे, त्याचा आपण स्वीकार करा. आणि त्या दृष्टीनं ज्ञानोबारायांच्या शब्दाचा विचार आपण करत राहा. ज्ञानोबारायांच्या शब्दाचं अनुकरण, अनुसरण, अनुगमन करत राहणं याच्यात मानवी जीवनाचं कल्याण आहे. तुकोबारायांनी म्हटलंय, न घालावी धाव मनाची ओढी, वचनी आवडी संतांची. मनाच्या मागे धावण्यापेक्षा संतांच्या वचनाच्या मागे धावावं हे तुकोबारायांचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत अशी सर्वांना प्रार्थना करतो. ज्ञानेश्वरी गाथा या ग्रंथांचं जीवनामध्ये जर अधिष्ठान असेल तर मानवी जीवन हे संत जीवन होऊन जातं. त्या जीवनामध्ये दुःखाचा संबंध स्पर्शही होत नाही. मला कधी कधी कळत नाही की हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा घेणारी माणसं संसाराच्या नावानं का रडत असतील. हातामध्ये आनंदाचा गाभा ठेवायचा आणि तरी संसाराच्या नावानं गळे काढायचे, हे कुठल्या तत्वात बसतं. ज्ञानेश्वरीची गोडी ज्याला लागली त्याच्या जीवनाला दुःखाचा स्पर्श नाही. तुकोबारायांच्या अक्षरांचे चरण ज्याने धरून ठेवले त्याच्या जीवनामध्ये दुःखाला थारा नाहीये. आपण याचा विचार करा. आपल्या पूर्वजांचं चरित्र बघितलं तर ते याच मार्गाने गेले. संत वाङ्मयाचं अनुसरण करतच त्यांचं जीवन व्यतीत झालंय. आणि आपलंही जीवन तसं व्यतीत व्हावं याच्याकरता ज्ञानेश्वरी गाथा आदी सकल संत वाङ्मयाचा आपण आश्रय करावा अशी सर्वांना प्रार्थना करतो. 3 दिवसापासून आपण याचा विचार करतो आहोत. या वर्षीपासून ही प्रवचनमाला जरी सुरू झालेली असली तरी सुद्धा आपल्यासारख्या जाणत्या श्रोत्यांसमोर येताना मला व्यक्तिगत खूप आनंदाची अनुभूती आहे, खूप आदराची अनुभूती आहे अर्थात आपल्या संबंधानं. पण पारमार्थिक दृष्टीचं चिंतन ऐकण्याकरता इतके लोक गर्दी करतात असं दृश्य दुर्मिळ असतं. वक्त्याला सुद्धा दुर्मिळ असतं. चांगले श्रोते मिळणं हे वक्त्याचं मागच्या कुठल्या तरी जन्मातलं पुण्य असतं. ते सहजासहजी मिळत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते निवे. श्रोते नसतील त्या एका सुभाषितामध्ये असं वर्णन आलंय, किम करिष्यन्ति वक्तार यत्र श्रोता न विद्यते नग्न क्षपणके देशे रजक किम करिष्यते. असं एक सुभाषित आहे. काय म्हणे, एका परटानं कपडे धुणं, इस्त्री करणं याचं जे दुकान असतं ना परटाचं, त्या परटानं आपलं दुकान दिगंबर जैनांच्या गावात टाकलं. नग्न क्षपणके देशे रजक किम करिष्यति. काय त्याचा धंदा होणार आहे. अरे ते कोणी तिथे वस्त्रच वापरत नाही. अंबर हेच वस्त्र मानून राहणारे ते साधू, ते महात्मे, त्यांचा वस्त्राशी जर काही संबंधच नसेल तर तिथं परटानं आपलं दुकान टाकून काय साध्य होणार आहे.
तिथं जसं परटाचं दुकान चालत नाही ना, तसं श्रोते जर नसतील ना तर वक्त्याचंही दुकान चालत नाही. पण याच्याही पेक्षा मी पुढचं बोलतो, याच्यापेक्षा पुढचं बोलतो. एक वेळ श्रोते नसले तर चालतात, पण असलेले पण न कळणारे चालत नाहीत. आणि काय मला माहित नाही माझ्या घराण्याची काय पुण्य आहे, पण मला नेहमी याचा आनंदाचा अनुभव आला आहे. नेहमी मला चांगले श्रोते मिळत गेले आणि आतापर्यंत कधीही मला असं वाटलं नाही की बाबा कशासाठी मी इथे येऊन बोलत असेल, असं मला जाणवलं नाही. विशेषतः नाशिकमध्ये मी अनेक वर्षापासून येतोय, अनेक वर्षापासून येतो. म्हणजे मी येतोय असं नाही, नाशिकमध्ये येऊन प्रवचन कीर्तन करणारी माझी तिसरी पिढी आहे. 3 पिढ्यांचा माझा नाशिकशी संबंध आहे. त्यामुळं नाशिकचा श्रोता काय आहे याची मला कल्पना आहे, सर्वार्थानं कल्पना आहे. त्यामुळे मी म्हणून म्हटलं की आध्यात्मिक विषय ऐकण्याकरता उत्स्फूर्ततेने लोकांनी यावं, असे प्रसंग जीवनामध्ये फार कमी दिसून येतात. बाकी विनोद ऐकायला येणारे, बाकी काही गाणं ऐकायला येणारे खूप असतात, ते काही गैर आहे असं माझं म्हणणं नाही आहे. पण या विषयाचं तशा अर्थाने चिंतन करणारे लोक कमी असतात. पण आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. संध्याकाळची वेळ आहे तरी एवढ्या मोठ्या संख्येने, कारण सगळ्या महत्वाच्या सिरियल्स या वेळेला असतात. आणि त्याही पेक्षा आपल्याला विश्वात्मक हा माझा हे जर महत्वाचं वाटत असेल तर आपण खरंच नमस्कार करण्याच्या योग्यतेचे आहात अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून 3 दिवसापासून आपण याचा विचार केला. थोडंसं कठीण कुठे झालं असेल तर त्याच्याबद्दल आपण मला क्षमा कराल, पण ते काठिण्य आपल्या विचाराला प्रवर्तक ठरून कुठे ना कुठेतरी आपण तत्वज्ञानाच्या चिंतनाकडे प्रवृत्त व्हाल असा विश्वास मला त्या निमित्ताने वाटतो. आपण ज्ञानेश्वरी गाथ्याकडे प्रवृत्त व्हावं अशी मला प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणी करायची आहे. आणि ही जी सेवा 3 दिवसापासून झाली, मी पहिल्या दिवशी बोललो, मला पहिल्याच दिवशी स्मरण झालं बाबूजींचं. वैकुंठवासी आदरणीय श्री देवकिसनजी सारडा यांच्यामुळं खरं म्हणजे असं हे सगळं सुरू झालं, चालू राहिलं. पण सुदैवानं त्यांच्या नंतरही या निमित्तानं का असेना पण ही प्रवचन मला चालू राहिली आणि तुमचा माझा स्नेह वृद्धिंगत होण्याचे प्रसंग वारंवार येत राहिले, याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. 3 दिवसाची ही प्रवचन मला सद्गुरूंच्या चरणी, परमात्म्याच्या चरणी, संतांच्या चरणी आणि अर्थात आपण सगळे जाणकार श्रोते आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सहनशक्तीला दंडवत आहे आणि ही सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला मी विराम देतो. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.